ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिकांमध्ये शिवसेना भाजप युती झाली आहे, पण जवळच्या नवी मुंबईमध्ये भाजप शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष होत आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या रणनीतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जेरीस आल्यासारखी परिस्थिती आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कात्रीत सापडले आहेत। वनमंत्री गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना शिंगावर घेतलंय। त्यामुळे इथं भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। नवी मुंबईत 28 प्रभागातून 111 नगरसेवक निवडले जाणार आहेत। महायुतीत फूट पडली असूनही भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्र लढत आहेत, पण चव्हाण यांनी या लढतीला पक्षाच्या प्रतिष्ठेची आणि कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक ताकदीची परीक्षा बनवली आहे। नवी मुंबई महापालिका निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजवर केलेल्या संघटनात्मक कामाची ताकद दाखवण्याची संधी चालून आली आहे। स्वबळावर लढवली जाणारी ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठेची आहे। 8 जानेवारीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। 20 वर्षांसाठी पाणीपट्टी घरपट्टी वाढणार नाही हे प्रमुख आश्वासन देण्यात आलंय। हरित ऊर्जा प्रकल्प, हवेची गुणवत्ता सुधारणा, पाणी पुरवठा मजबूत करणे हे मुद्दे मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करतायत। शिंदे गटाने नाईक कुटुंबावर कुटुंबवाद आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याला गणेश नाईकांनी त्याच तोडीस तोड उत्तर दिले। उन्माद कराल तर तो मोडण्याची माझ्याकडे ताकद आहे। एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार करेल असा इशाराच गणेश नाईक यांनी दिलाय। तर एकनाथ शिंदे यांच्या आरोपांना चव्हाण यांनी विकास आणि डबल इंजिन सरकारच्या मुद्द्यानं उत्तर दिले। नाईक यांच्या स्थानिक प्रभावाला केंद्रस्थानी ठेवून भाजपला मजबूत करण्यासाठी चव्हाणांनी डाव टाकलाय। मागील वेळेस इथं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, मात्र यंदाच्या विधानसभेनंतर भाजप इथं मजबूत झाली आहे। चव्हाण यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे आणि नाईक यांच्या स्थानिक करिश्म्यामुळे भाजपला इथं बहुमताची आशा असून तशी रणनीती भाजपची आहे। इथं भाजपची संघटनात्मक ताकद निर्णायक ठरू शकते। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व, स्वबळाची लढत, विकासाचे मुद्दे आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर भाजप इथं मजबूत स्थितीत दिसतोय। ही निवडणूक फक्त नगरसेवक निवडत नाही, तर भाजपच्या संघटनात्मक सामर्थ्याची आणि प्रदेशाध्यक्षांच्या करिश्म्याचीही परीक्षा आहे। मतदार हे विकास आणि पारदर्शकतेला प्राधान्य देतील असा विश्वास भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आहे। चव्हाण यांची रणनीती आणि गणेश नाईकांच्या बेधडक आरोपांमुळे शिंदे पितापुत्र बॅकफुटला गेले आहेत असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। तर मंडळी, नवी मुंबई महापालिका निवडणुकीमधील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।